तेज आयुर्वेदिकमध्ये आपले स्वागत. हा मुलगा किती वय बेटा तो? 8 वर्षाचा मुलगा आहे हा. याला जवळपास किती वर्षापासून आजार याला हा जलमता आजार होता. याचे काय काय उपचार होते याला? वेगवेगळे निजलेली खादा निजलेली जागा आपल्याजवळ ट्रीटमेंट सुरू व्हायचं. बरं, आपल्याजवळ औषधी घेणे अगोदर जागेवरच असायचं, म्हणजे बशीर राहायचं आणि झोपलेलं राहायचं. हो. बरं, ते चालता येत होतं अगोदर त्याला? हां, थोडा काहीतरी मोज करणार मोजका चालता येत होतं. काही हाताने खाता पिता येत होतं त्याला? त्याच्या हाताने खाता येत होतं का अगोदर? आपल्याजवळ औषधी घ्यायची अगोदर? नाही, मग खात नाही. बरं, याच्यासाठी तुम्ही खर्च किती केला? भक्कम खर्च केला. त्याच्या आईवडिला केला बा, आपण तुम्ही खर्च करू. तरी बी अंदाजे त्याची 1 एकर जमीन गेली त्याच्या पायी. 1 एकर जमीन गेली याच्या पायी, म्हणजे याला विलाज करण्याचे मेडिसिनमध्ये 1 एकरभर जमीन गेली याला विलाज करण्यात, तरी पण हा व्यवस्थित झालेला नाही. इथं बरं, आपल्याकडून आतापर्यंत किती पैसे, म्हणजे किती रुपयाची औषधी नेली? आपल्या इथून काय 2-2.5 रुपये गेले, जास्त गेले. तर आपल्याकडून या माणसानं आयुर्वेदिक औषधी ही जवळपास 3,000 पकडा, 3,000ची औषधी नेली. 3,000च्या औषधीमध्ये आपल्याला किती फरक पडला? 95% फरक गेला. याला जवळपास 95% फरक पडला. म्हणजे स्वतः हा चालतो, काप कमी झाला, जेवण करतो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हा सरळ राहत नसे, पण आपल्याकडनं औषध घेतले तेव्हापासून हा व्यवस्थित झाला. 200-250 किलोमीटर चालतो. 200-250 किलोमीटर पण चालतोय तो, असं यांचं म्हणणं आहे. 200-250 फूट हा चालतो, असं त्यांचं म्हणणं आहे. इतकी औषधीत रामबाण आणि व्यवस्थित आहे. त्यासाठी आयुर्वेद औषधाकडं सर्वांनी वळायचं आहे आणि आयुर्वेदिक औषधीच घ्यायची आहे. नमस्कार.